आज आपल्याला थोडंसं ध्यानाबद्दल बोलायचं आहे. तर नेहमी आपण ध्यान करतो, त्यामुळे मन शांत राहतं असं आपण म्हणतो. पण मन आणि शरीर याचा किती घनिष्ठ संबंध आहे ते आज बघूया. जेव्हा आपण मन शांत करायला ध्यान करतो, तेव्हा शरीर त्रास द्यायला लागतं. बघा, तुम्ही शांत बसलात की हात हलवावासा वाटतो, नाही तर पायाला मुंग्या येतात, किंवा थोडा वेळ झाला की कंबरच दुखायला लागते. नाही तर मग असं वाटतं आपण मांडी घालून बसलोय तर पाय सरळ करून बसावे. असं बसलं तरीसुद्धा काही जण एक पाय दुसऱ्या पायावर ठेवतात आणि असं हलवत राहतात. म्हणजे माणसाला शरीर स्थिर ठेवायला जमत नाही. तर ध्यानामधली पहिली आवश्यकता अशी आहे की स्थिर बसता आलं पाहिजे. म्हणून मी ध्यान शिकवताना नेहमी सांगते की तुम्ही पहिलं 5 मिनटं नुसतं बसायची सवय करा. पण मग सगळेजण म्हणतात नुसतं बसलं तर काय करायचं मग बसून, आणि 2-3 मिनटं झाली की असं वाटतं झाली 5 मिनटं, झाली 5 मिनटं. म्हणजे मी शिकवताना पण त्या मुली थोड्या थोड्या वेळाने असं एक डोळा उघडून बघतात आणि म्हणतात अजून नाही झाली 5 मिनटं, अजून नाही. म्हणजे आपल्याला एरवी आपण जेव्हा कोणी आलं तर सांगतो मी 1 मिनिटात येते, हां थांब. पण ते 1 मिनिट इतकं मोठं असतं, मग 5 मिनटं तर केवढी मोठी असतील. आणि जेव्हा आपण ध्यानाचा सराव करतो तेव्हा हळूहळू ध्यान 10 मिनटं 20 मिनटं असं वाढवायला पाहिजे. आणि ज्यावेळी आपण शांत बसतो ना, त्यावेळी शरीर पण त्रास द्यायला लागतं, मनात पण खूप विचार येतात. मग ह्या विचारांना कसं आपण लक्षात घ्यायचं ते आज मी सांगते. काही वेळा मनात नकारात्मक परिस्थितीमुळे, म्हणजे राग, भीती, चीड, वैताग, चिंता, मत्सर, नैराश्य, अपराधीपणे, या सर्वांमुळे मन दुखावतं. मग त्याच्यातनं शारीरिक रोग निर्माण होतात. खूप वेळा आपण एक्सरे काढतो किंवा डॉक्टरांचे MRI वगैरे रिपोर्ट आणतो, ते म्हणतात काही नाही आहे ह्याच्यात, तुम्हाला का होत आहे असं, ह्याच्यात तर काही दिसत नाही आहे, सगळं चांगलं आहे तुमचं. मग त्यावेळी आपल्याला असं वाटतं की रोग काहीतरी आहे, म्हणजे मला तर त्रास होतोय, त्याला नाव काही नाही आहे, कुठेतरी दुखतंय, कुठेतरी टोचतंय काहीतरी, किंवा काहीतरी, कधी मुंग्या येणं, कधी पायामध्ये गोळा येणं, छोट्या छोट्या तक्रारी असतात, पण त्या आपल्याला त्रास देत असतात. आणि हे सगळे रोगांना डॉक्टरांकडे काही औषध नाही. ते म्हणतात तुम्हाला काहीच झालं नाही, तुम्ही चांगले आहात, कशाला तुम्ही हे. आणि हे सगळं एक्सरे करून MRI करून झाल्यावर सांगतात आपल्याला, म्हणजे जे काय खर्च व्हायचे, टेस्ट व्हायच्या त्या आधी होऊन जातं. पण नंतर मग आपल्याला असं वाटतं की मग का मला असा त्रास होतोय. मग त्यावेळी मला असं जाणवलं की ध्यान केलं की हे आजार थोडे थोडे कमी होतात. आणि हे सगळे आजार मनाकडून शरीराकडे जातात. आता डॉक्टर ते काहीच कळलं नाही की असं म्हणतात की सायकोसोमॅटिक आहे तुमचं दुखणं. आता हे सायकोसोमॅटिक म्हणजे काय? तर काही वेळा मनाला त्रास होतो आणि त्याच्यामुळे शरीरात रोग निर्माण होतो. तुम्ही सुद्धा अभ्यास केलात तर तुम्हाला तुमच्या अनेक आजारांचं मूळ मनात सापडेल. अनेक असाध्य रोग जडले की आपल्या मनस्थितीत बदल होतो. बघा, आपले हात, त्यांच्याकडे जर नीट पाहिलं तर जाणवतं की हे बाहू जीवन अनुभवायला समोर जाण्यासाठी आपली क्षमता आणि समर्थता दाखवत असतात. याच हाताने आपण आपल्या प्रिय व्यक्तीला गळामिठी मारू शकतो. पण हेच जर हाताची बोटं, कोपरं, मनगट आखडली, खूप जणांचा, तुम्ही सचिन तेंडुलकरचं पाहिलं असेल, त्याला खेळता येत नव्हतं बॅटने, का तर ते एक टेनिस एल्बो झाला. म्हणजे खेळणाऱ्या खेळाडूंना, रोज व्यायाम करणाऱ्या माणसाला सुद्धा असं होऊ शकतं. तर ही हाताची बोटं आखडणं, कोपर आखडणं, किंवा इथून हात न हलवता येणं, ह्या सगळ्या तक्रारी ज्या असतात या आपल्याला जाणवतात. आणि मग हे सांधे जे आहेत ते काम करेनासे होतात. माझ्याकडे एक बाई यायच्या, त्यांना करंगळीचाच सांधा हलवता यायचा नाही. आता आपल्याला पाहिलं तर असं वाटतं करंगळी केवढीशी, ती नाही हल्ली तर काय होणार आहे, ही बाकीची बोटं काम करतील. पण तुम्ही बघा, ही बोटं जेव्हा काम करतात तेव्हा करंगळी त्यांना मदत करत असते. आणि त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं ह्या करंगळीला पाण्यात घालू नका. पाण्यात घातलीत करंगळी तुम्ही की हा सांधा तुमचा आखडतो आणि दुखतो.
आणि मग त्या म्हणायच्या, अहो काही काम करायचं तर पाण्याशिवाय आपलं कामच होत नाही स्वयंपाकघरात. आपण हाताला पाणी घातलं की सुद्धा असं बघतो, एवढं घातलं की नाही. मग त्या म्हणायच्या, पाण्यात न घालता कसं काय मी करू करमणीला. मग त्यांना बोटाचे एक्सरसाइज वगैरे मी दिले होते, ते बरं झालं त्यांचं नंतर. मग हे जे आपल्याला काही वेळा हात आपला उचलू शकत नाही एखादी वस्तू, असं पाहिलं तर सगळा हात चांगला आहे. पण कुठली वस्तू उचलायची, साधी छोटी बाटली असते एवढी एवढी 6 इंचाची, ती सुद्धा हाताने अशी उचलता येत नाही. म्हणजे ही जी पकड आहे हाताची, ग्रीप ज्याला आपण म्हणतो, तीच ढिली होते. म्हणजे उचलायला गेलं की थोडं वर येतं ते वस्तू पडते. मग त्या माणसाला कपातनं तुम्ही बशीत चहा ओतून दिला समजा, आणि अशी बशी तोंडाला लावायची असेल तरी त्यांचा हात थरथरतो, किंवा ही बोटं असहकार करतात. म्हणजे तो हात तिथून उचलून तुमच्या तोंडापर्यंत काही येऊ शकत नाही. इतक्या बोटांची नाजूक स्थिती होते. आणि हे सांधे आहेत ना, हे कधी आपल्याला कळतच नाही. थंडीत आखडतात, कधी कधी उन्हाळ्यात पण आखडतात. मग हे जे आखडणारे सांधे आहेत, तर त्या सांध्यांचं किती महत्त्व आहे बघा. या हातांना रोज ध्यानामध्ये मोकळं सोडायचं. आणि मोकळं सोडल्यानंतर काहीही घट्ट धरून किंवा पकडून ठेवायचा जर आपण प्रयत्न केला, तर असं बळजबरीने घट्ट पकडून ठेवता येतं का, ते आपलं राहतं का, असा विचार करायचा. आपल्या हातातलं काही, आपल्या जवळचं काही हातातून निसटून जाईल अशी मनाला भीती वाटते. त्यासाठी हात सैल आणि मोकळे सोडायला हवे. म्हणजे आपण असं म्हणतो, खर्च करताना सुद्धा हात सैल सोडा, किंवा दान देताना आपण हातावर इदम नमः असं म्हणून पाणी सोडतो. मग हे जे हाताचं महत्त्व आहे, ह्या हाताच्या महत्त्वामध्ये आपण जर हात आखडता घेतला, आपण असं म्हणतो की वाढपी लोक वगैरे पंक्तीत वाढताना भराभर भराभर हवे हवे विचारत जातात. म्हणजे एखादा मागचा माणूस म्हणत असतो, मला वाढा मला वाढा, तोपर्यंत ते 4 पानं पुढे गेलेले असतात, किंवा नको असलेल्या माणसाच्या पानात भराभर ते वाढून टाकतात. म्हणजे हे हात आपली आज्ञा पाळत नाहीत, त्यांना जे करायचं ते करून मोकळे होतात. मग अशा वेळी ध्यानात जर आपण हात सैल सोडले, प्रेमाच्या व्यक्तींना, वस्तूंना, जे तुमचं आहे ते परत येईल तुमच्याकडे, जे येणार नाही ते तुमचं नव्हतंच असं समजून मनाला शांत करा. आता आपल्या पायाकडे बघूया. जेव्हा पाय दुखतात तेव्हा आपल्या मनात पुढे जायची भीती वाटत असते. तुम्हाला एखादी गोष्ट करायची इच्छा नसेल तर पायाच्या छोट्या छोट्या तक्रारी उद्भवतात. मागे एक माझ्याकडे बाई यायच्या, त्या मला म्हणायच्या, अहो स्कूटरवर बसायला मला भीती वाटते. म्हटलं का हो? त्यांच्या नवऱ्याच्या मागे बसूनच ते यायच्या क्लासला. तर त्यामुळे मी बसले मागे की माझी चप्पल पायातली कधी पडून जाते मला कळतच नाही. म्हणजे इतकी पायाची संवेदना बधीर होऊन जायची त्यांची. आणि बधीर झाल्यावर आपल्या पायात चप्पल आहे की नाही हे त्यांना कळायचं ते. आमच्या इथे उतरल्यावर तर म्हणायचे, अहो एक चप्पल पडली वाटतं. तुम्हाला माहीत असेल, लहान मुलं झोपली की आपण त्यांना असं खांद्यावर घेतो. मलाही आठवतंय, माझी मुलं लहान असताना फिरायला गेलं आणि येताना ते झोपले की खांद्यावर घ्यायचं. घरी आल्यावर पाहिलं तर एकच चप्पल पायात. म्हणजे त्यांनाही कळत नाही त्यांच्या पायातली चप्पल कुठे पडून गेली, आपल्यालाही लक्षात येत नाही चालताना. मग अशा वेळी पायाची बधिरता किंवा बोटं आखडून जातात आणि सैल झाली बोटं की चप्पल निघून पडते. म्हणजे ही जी क्रिया आहे ही आपोआप होते, आपल्यालाही कळत नाही की कधी पायातली चप्पल निघून गेली. आणि असं होत असताना ह्या छोट्या छोट्या तक्रारींना आपल्या मनाची इच्छा कारणीभूत असते. व्हेरिकोज व्हेन्ससारखा काही वेळा त्रास होतो. म्हणजे अशा नीला आपल्या हिरव्यागार किंवा निळ्या दिसायला लागतात, रक्तपुरवठा होत नाही पायाकडे. आणि अशा वेळी जीवनात सुद्धा आपला आनंद किंवा सुख आपण वाहून नेऊ शकत नाही. त्या नीला काय करतात, अशुद्ध रक्त पायाकडून हृदयाकडे नेतात. पण त्या अशा जाड जाड झाल्या की त्यातनं रक्तपुरवठा होतच नाही. आणि लाल ह्या तर आणूच शकत नाहीत खाली, निळ्यातनं रक्त वर जाऊ शकत नाही. मग हे असे आजार जेव्हा निर्माण होतात तेव्हा आपल्या मनामध्ये काही ना काही खुपत असतं. आपला आनंद किंवा आपलं सुख आपल्या शरीरभर आपण नेऊ नाही शकत. मग अशा वेळी बघा, पुढचा त्रास गुडघ्यांना होतो. खूप लोकांचे गुडघे दुखतात. मग आता गुडघे दुखण्याचं मूळ कारण आहे आपला गर्व किंवा अभिमान किंवा हट्टीपणा.
आणि दुराग्रही स्वभाव. ही वैशिष्ट्य आपण ऐकतो, पण ही लोकांच्या बाबतीत बरी वाटतात. तुम्हाला कोणी म्हटलं तुम्ही दुराग्रही आहात तर तुम्ही लगेच चिडाल, मी कुठे हट्टी आहे, मी कुठे दुराग्रही आहे, असं माणूस नेहमी म्हणतो. पण त्याचा स्वभाव जर असा असेल तर नेहमीच त्यांना माझंच बरोबर आहे, मी म्हणते तेच बरोबर, अशी सवय असते. दुसऱ्याचं ऐकून ते बदलत नाहीत. अशा भावनेमुळे गुडघे दुखू शकतात. मनाला एक प्रश्न विचारा की मी कुठे वाकायला नाकारते का? जेव्हा आपण एखादी गोष्ट करायला नाही म्हणत असतो, आपल्या मनाविरुद्ध ती असते, की त्यावेळी गुडघ्याचे सांधे आखडायला लागतात. आणि हे कुठल्याही वयात होतं. आता 30-35पासून गुडघे दुखतात. पूर्वी असं म्हणायचं की म्हातारपणी गुडघे दुखतात, म्हातारपणी. आता काही नाही म्हातारपण वगैरे. 30, 40, 50 केव्हाही गुडघे दुखतात. आणि त्यासाठी हे गुडघे दुखायला लागले की मनाला ध्यानामध्ये एक प्रश्न विचारायचा की आयुष्यात होणारा बदल, आयुष्यामध्ये घ्यायला लागणारं वळण, याची मला भीती वाटते का? त्यावेळी आपल्या मनाला जी भीती वाटत असते, मग आपल्या ज्या जुन्या अंगवळणी पडलेल्या सवयी असतात त्या आपल्याला बदलायच्या नसतात. आणि तो बदल आपल्याला करायचा नसेल तर गुडघे दुखायला लागतात. आपल्याला खरं वाटत नाही, पण हे असं होतं. आपण जर पटकन बदल ॲक्सेप्ट केला, सासू सून नात्यामध्ये बघा, सुना काहीतरी नवीन सांगतात आणि मग सासू म्हणते असं नको, मी करते तसंच मी करीन. मग तुम्ही बदलाला विरोध केला की तुमच्या गुडघ्यांमध्ये हळूहळू दुखणं चालू होतं. आपल्या लक्षातही येत नाही की आपण बदलाला विरोध करतोय. पण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण एवढे वर्ष ते घर वापरत असतो, वस्तू जागेवर ठेवलेल्या असतात, नवीन आलेल्या मुलीने दुसरीकडे वस्तू ठेवल्या किंवा हाताळताना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपल्याला सापडलं नाही की आपण लगेच चिडतो. मी एवढे वर्ष ही वस्तू इथे ठेवते आणि तू आल्याबरोबर त्याची जागा बदलून टाकली. तिला माहीत पण नसतं की ही वस्तू इथे ठेवायची आहे किंवा मी जागा बदलली. पण हा बदल आपल्या अंगवळणी पडत नाही, कारण इतके वर्ष आपल्याला ती सवय झालेली असते. मग जेव्हा एखाद्या गोष्टीची आपल्या मनाला सवय होते ना, किंवा ह्याला आपण आपल्या भाषेत कम्फर्ट झोन म्हणतो. स्वयंपाकघरात आपला कम्फर्ट झोन असतो. इकडे चहा साखरेचे डबे, इकडे मिसळण्याचा डबा, इकडे तेल, इकडे तूप. आपल्या सोयीने आपण सगळं आजूबाजूला ठेवलेलं असतं. कोणी आलं आणि ते थोडं बदललं की आपण डिस्टर्ब होतो. आणि मग आपण आपल्या मनाला म्हणतो काय सारखं मी सगळं ठेवलेलं हलवून टाकलंय, मला एक गोष्ट सापडत नाही. म्हणजे आपल्याला बदल चालत नाही. आणि हा कम्फर्ट झोन सोडला, अशी पण मनाची तयारी नसते की तू कर सगळं, मी जाऊन बाहेरच्या खोलीत बसते. असं नाही होत. आपण लुडबुड करतच राहतो. समजा सून स्वयंपाक करत असेल, बाई आलेली असेल कामाला, ती स्वयंपाक करत असेल, तरी आपण म्हणणार ते अमकं अमकं अमक्या जागी का नाही ठेवलं. म्हणजे बदल आपल्याला अजिबात रुचत नाही. आणि तो रुचत नाही कुणाला? मनाला. शरीर तर काय म्हणतं, ठेव या हात डबा इकडच्या हाताने ठेवला काय आणि इकडच्या हाताने ठेवला काय. डबा काही तुम्हाला म्हणत नाही की मला इथे ठेवू नको, किंवा एखादी बाटली पण तुम्हाला सांगत नाही मला इथे कशाला ठेवलं, मला इथे ठेव. नाही, तुमचं मन तुम्हाला सांगत असतं जी वस्तू आहे ती तिथेच पाहिजे मला. आणि असा हट्टीपणा किंवा असा दुराग्रह जेव्हा आपल्या स्वभावात असेल, पण हे पटतच नाही आपल्याला. मला स्वतःला पण कधी असं पटलं नाही की मी हट्टी आहे. मी म्हणायची मी नाही हट्टी, पण त्रास तिथेच होतो. आपलं मन मान्य करत नाही आणि मग ज्या जुन्या अंगवळणी पडलेल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सोडवत नाहीत, किंवा नवीन पद्धत, नवीन गोष्टी, नवीन मार्ग स्वीकारायची मनाला भीती वाटते. समजा तुम्ही कायम स्वतःच पोळ्या करताय आणि नवीन पोळ्यावाली बाई लावली की तुमची मनाची तयारी नसेल तर तुम्ही तक्रार करता, ती जाडच करते पोळ्या, ती नीट भाजतच नाही, तिच्या कडा सगळ्या कच्च्याच असतात. म्हणजे आपल्याला ना ते अंगवळणी पडत नाही, त्या बाईच्या पोळ्या कशाला खायच्या अशा, असं आपण म्हणतो. पण आपली सोय होते, आपल्याला उभं राहून पोळ्या करवत नाहीत तर ती बाई पोळ्या करून देते, असं आपल्या मनाला आपण समजवलं पाहिजे. आणि हे आपल्याला मन लवचिक करायची कला ध्यानामुळे साधते. आपण ध्यानामध्ये बसल्यानंतर मनाला जरी पटवून दिलं की असू दे, तिला आपण सांगू तू सगळीकडून नीट पोळी भाज, तू जाड करू नको, पातळ कर, हे सगळं आपण तिला सांगून करून घेऊ शकतो हळूहळू. पण एकदम तुम्ही तिच्यावर खेक बसलात आणि म्हटलात काय तू भाजतच नाही पोळ्या, तू जाड्याच करते, तर ती 2-3 दिवस बघेल आणि सोडून देईल तुमचं काम. तिला काही दुसरीकडे काम मिळेल ना. म्हणजे आपल्या मनाची तयारी ठेवायला लागते
की कधी कधी परिस्थिती पुढे पण आपल्याला नमतं घ्यावं लागतं. तुमचे पाय दुखत आहेत, तुम्हाला उभं राहून पोळ्या करवत नाही, मग घ्या थोडंसं नमतं, करू दे बाई करेल तशी. तिला सांगा चांगल्या कर, व्यवस्थित माझ्या मी सांगते तसं कर. मग अशा वेळी जर मनाची तयारी असेल तर आपल्याला नमतं घेणं हे ध्यानामध्ये शिकता येतं. ध्यानामध्ये आपण आपल्या मनाला शिकवू शकतो की आत्ता ही परिस्थिती अशी आहे, इथे तू हट्टीपणा करून चालणार नाही किंवा इथे तू दुराग्रह करून चालणार नाही, इथे तू मनाला थोडं आवर घाल. ती करते ना बाई पोळ्या, करू दे. तुला ऐनवेळी जेवायच्या वेळी पंचायत तर नाही ना पडत, सगळेजण जेवायच्या वेळी वाट बघतायत आणि पोळ्याच नाही असं तर होत नाही ना. हा मनाचा आपल्या स्वभाव आपण बदलायला लागतो. आता आपलं जे विशुद्ध चक्र जिथे आहे, घसा, इथे आपलं विशुद्ध चक्र आहे आणि ह्या घशाजवळ तुमची मतं, तुमच्या अपेक्षा, तुमच्या इच्छा या इथूनच आपण बोलून दाखवतो. मला असं आवडतं, मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, मला हे नको, हे सुद्धा आपण इथून बोलतो. या घशाजवळ जे विशुद्ध चक्र आहे, योगामध्ये मान आणि घसा याच्यामध्ये विशुद्ध चक्र आहे. हे विशुद्ध चक्र सगळ्या गोष्टी शुद्ध करून आत पाठवतं. एखाद दिवशी बघा तुम्ही हॉटेलमध्ये किंवा स्पायसी काही खाण्यात आलं की तुम्हाला घशामध्ये जळजळतं किंवा दुसऱ्या दिवशी ॲसिडिटी होते. आपण म्हणतो काल ते मसालेदार तिखट खाल्लंय ना त्यामुळे ॲसिडिटी झाली. तुमचा घसा म्हणत असतो ते खाऊ नको. रात्री तिखट पावभाजी खाल्ली की दुसऱ्या दिवशी त्रास होणारच आहे. म्हणजे आपल्याला हे विशुद्ध चक्र सांगत असतं की फक्त शुद्ध गोष्टी आत पाठव. अगदी पुढची स्टेप काही जास्तच तुमच्या वाईट खाण्यात आलं तर तुम्हाला उलटी होते किंवा त्याच्या पुढची स्टेप म्हणजे फूड पॉयझनिंग होतं. काहीतरी जर विचित्र तुमच्या घशातनं आत गेलं तर शरीर ऐकून घेत नाही, हे विशुद्ध चक्र ऐकून घेत नाही, ते बाहेर टाकून देतं. अगदी छोटं उदाहरण म्हणजे आपण जेवता जेवता बोलतो काही काही वेळा किंवा काहीतरी गप्पा मारत असतो आणि एखादं भाताचा कण किंवा शीत अडकतं घशामध्ये, मग तुम्हाला ठसका लागतो जोरात आणि तुम्हाला खोकला येईल, शिंक येईल, पण ते श्वासनलिकेकडे गेलेला कण बाहेर पडेपर्यंत तुम्ही काही करू शकत नाही. तो बाहेर टाकेल श्वासनलिका, इथून श्वासनलिका आणि अन्ननलिका अशा अगदी शेजारी शेजारी जातात आणि मध्ये ग्लॉटिस असतं. जेवताना ते ग्लॉटिस श्वासनलिकेकडे जातं, श्वास तेवढ्या वेळात घेतला की अन्ननलिकेकडे जातं. आपल्याला लहानपणी आपल्याला आईवडील सांगायचे तू आता बोलू नको, तू घास खातेस ना, नीट चावून घास खा. पण आपण आता सांगितलं तर मुलं ऐकत नाहीत, मुलं बोलतच राहतात. आणि असं नेहमी होतं असं नाही, पण कधीतरी होतं. आणि मग म्हणतात तसं जीव घेणा ठसका लागतो. काही केलं ते अन्न बाहेर पडेपर्यंत आपल्याला करमत नाही. मग तुम्हाला एखादी मोठी शिंक येईल किंवा मोठा खोकला येईल आणि ते बाहेर टाकलं जाईल, कारण विशुद्ध चक्र त्याचं काम करत असतं. पण असा घशाचा जर वारंवार त्रास होऊ लागला की समजून जा तुमचा अधिकार तुमच्या कळत नकळत हिरावून घेतला गेलाय किंवा तो तुम्हाला मिळत नाहीये. जो अधिकार तुमचा आहे तो तुम्हाला मिळत नाही. तुम्हाला स्वतःचं म्हणणं ठासून सांगता येत नाही. समोरच्या माणसापर्यंत तुम्ही बोलून कळवताय, पण कोणी ऐकत नाही, कोणी तुमच्या मताला किंमत देत नाही. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय ते समोरच्यापर्यंत पोचत नाही. मग त्यावेळी ध्यानामध्ये रोज स्वतःशी म्हणायचं की मी बदलाला तयार आहे. जीवनात जे बदल होत आहेत त्याला मी सामोरी जाईन आणि तेही आनंदाने सामोरी जाईन. कारण कुठलाही बदल झाला की माणसाला तो लगेच अंगवळणी पडत नाही. तो बदल ॲक्सेप्ट करणं, स्वीकारणं हे मनाला शिकवायला लागतं आणि हे ध्यानात आपण शिकवू शकतो मनाला. मनाला जर एकदा असं सांगितलं की आता हा बदल होणार आहे, हा अपरिहार्य आहे. समजा तुम्हाला सकाळी लवकर चहा प्यायची सवय आहे. आता तुमच्या सुनबाईने किंवा मुलीने घरातलं दूध वापरून टाकलं रात्री सगळं. तुमच्या राज्यात तुम्ही दूध घेऊन ठेवायचात रात्री, पण आता दूधवालाच येत नाही. 8 वाजेपर्यंत दूधवाला येत नाही, 7:30पर्यंत येत नाही. मग काय करणार? रोज रोज कटकट करणार का? मला चहा नाही मिळाला, मला चहा नाही. त्याच्यापेक्षा मनाला समजवायचं की आता माझ्या पहिल्यासारख्या गरजा पूर्ण होणार नाही, मला चहा मिळणार नाही. मग काय करायचं? गरम पाणी करायचं. गरम पाणी कुठेही असतं घरात. दुधाची आवश्यकता नाही, साखरेची नाही, चहाची नाही. ते कब्बशीत घालायचं आणि आरामात बसून एक एक गोट गरम पाणी प्यायचं आणि असं मनाला सांगायचं की मी हा चहाच पिते, मी चहाच पिते. तुमच्या मनाला समजवणं तुमच्या हातात आहे.
तुम्ही जेव्हा असं मनाला समजवाल ना, तेव्हा तुमच्या मनातला दुराग्रह बाजूला होतो. मला कोणी चहा देत नाही, मला कोणी चहा देत नाही, अशी चिडचिड करून आपलं मनच त्रास देतं. आणि हे विशुद्ध चक्र जे आहे ना, ते विशुद्ध चक्र असं बघतं की पाणी पिताय का चहा पिताय, त्यांना काय फरक पडणार आहे. त्या चक्राला जे काम करायचं ते करते. तुम्हाला काहीतरी गरम इथून घशातनं गेलं की बरं वाटतं ना, मग प्या गरम पाणी आणि घोटाघोटाने चहा प्यायल्यासारखं चव घेऊन गरम पाणी प्या. बघा, ज्याला चहा सोडायचा आहे, आता 1 जानेवारी झालं ना, खूप लोक असं ठरवतात आता या 1 जानेवारीपासून मी चहा कॉफी सोडून देणार आहे. थोडे दिवस नाही पीत, 4 दिवस 8 दिवस, मग थोडासा घेऊया, काय होईल चहा घेतलं तर, असं म्हणून थंडी खूप आहे, अर्धा कप घेऊया असं म्हणत परत ती सुरुवात होते. म्हणजे आपण नेम करतो 1 जानेवारीला, पण ते पाळत नाही आणि ते पाळले जात नाही. खरं म्हणजे आपली इच्छा असते पाळायची. खूप लोक ऑफिसमध्ये वगैरे चहा पितात, कोणीतरी आलं की चहा मागवतात, मग थोडासा घ्या ना, मग अर्धा कप घेतला जातो. आणि याच्यामध्ये ह्या सवयी आपल्याला ज्या लागतात त्याचा परिणाम घशावर होतो आणि मग आपल्याला घसा बसणं किंवा गिळताना त्रास होतो. खूप जणांना असं इथून गिळताना आवाज येतो किंवा असं करावं लागतं. मग हे सगळे जे त्रास होतात हे आपण बदलाला विरोध करत असतो. म्हणून ते सोडून द्या. ध्यानामध्ये असं ठरवा की मी आता विरोध करणार नाही, मी गरम पाणी पिईन आणि शांत बसेन. करून बघा तुम्ही, अगदी सोप्या सोप्या युक्त्या आहेत. आणि असं करताना खरंच माझ्या मैत्रिणीची कॉफी सुटली. मी सांगायची तेव्हा ती सोडत नव्हती कॉफी. तिच्या एकूण सगळ्या ह्याला कॉफी तिला सूट होत नव्हती. म्हणून मग मी तिला म्हणायची की तू दूध घे गरम किंवा चहा घे, कॉफी नको घेऊ. पण ती म्हणायची नाही, मी एवढे वर्ष कॉफी पिते, मला कॉफीच आवडते. असं मी तिला मग गरम पाण्याचं करायला सांगितलं आणि तिने मला 1 वर्षभराने सांगितलं माझी कॉफी सुटली, आता मी गरम पाणी पिते आणि माझं सकाळी सगळं काम होतं. बघा, म्हणजे काही लोकांना चहा प्यायल्याशिवाय टॉयलेटला लागत नाही, काही लोकांना झोप जात नाही, पण हे गरम पाण्याने सगळी कामं होतात आणि पोट छान राहतं. म्हणजे चहा किंवा कॉफीने जी ॲसिडिटी होते ती पण बंद होते. काही ठिकाणी निसर्गोपचार केंद्रात वगैरे काढा करून ठेवतात. आलं, तुळस, त्याच्यात लवंग, काय दालचिनी वगैरे, आणि त्या काढ्यामध्ये गुळाचा पाक घालतात आणि थोडंसं दूध घालून तो पितात. तो काढा प्यायला आपण करोनात घेतला होता की अनुभव सगळ्यांनी काढा प्यायचा. सगळ्या बायका तेव्हा काढा पित होत्या. मग असा काढा प्यायल्याने आपल्या घशालाही त्रास होत नाही आणि आपली चहा प्यायची जी इच्छा असते ती हळूहळू कमी होते. मग हे आपण ध्यानामध्ये मनाला समजावू शकतो. आपल्या श्वसनातला एक महत्त्वाचा अवयव म्हणजे आपली फुफ्फुसं. ह्या ह्याच्यात प्राणवायू घेतला जातो. जेव्हा फुफ्फुसाचा आजार होतो तेव्हा माणसं जीवनाचा आनंद घ्यायलाच घाबरतात, कारण त्यांना श्वास घेताना सुद्धा पूर्ण श्वास भरून घेता येत नाही. पूर्वीच्या काळी स्त्रिया उथळ श्वास घ्यायच्या, कारण त्यांना कुठलेच अधिकार नव्हते, कुठल्याच पद्धतीने घरात विचारलं जायचं नाही, कुठलं तिचं मत घेतलं जायचं नाही, तिने काही सांगितलं तरी कोणी ऐकायचे नाही. आता तसं नाही आहे. आता बायका व्यवस्थित आपलं मत मांडतात. घरातले पण लोक त्यांना विचारतात की तुझी काय इच्छा आहे याच्यामध्ये, तुला काय वाटतं. पूर्वी असं काही विचारलं वगैरे जायचं नाही. त्यावेळी त्यांची घुसमट व्हायची, त्यांचे विचार त्यांच्याच जवळ राहायचे, किंवा चांगला एखादा सल्ला द्यायचा असेल तरी तो कोणी ऐकायचं नाही त्यांचा. मग मागून म्हणायची ती की मी सांगत होते बघा, त्यावेळी तुम्ही ऐकलं नाही. पण मग काय उपयोग, ती वेळ टळून गेलेली असते. अशा वेळी त्या स्त्रिया उथळ श्वास करतात, कारण त्यांचे घरात सुद्धा हक्क नाकारले जातात. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये त्यांना दुय्यम स्थान दिलं जातं. म्हणून खूप स्त्रियांना खोलवर श्वासच घेता येत नाही. जेव्हा मी प्राणायाम शिकवते तेव्हा मी बघते की श्वास पोटापर्यंत, ओटीपोटापर्यंत नेताच येत नाही खूप जणांना. उथळ श्वास असतो इथपर्यंत, थोरॅकिक ब्रिदिंगच असतं. मग जेव्हा आपण प्राणायाम करतो ना तेव्हा श्वास खालपर्यंत जायला लागतो आणि श्वास पूर्ण केला की प्राणवायू मिळतो सगळ्या अवयवांना. आणि जेव्हा प्राणवायू व्यवस्थित फुफ्फुसांना मिळतो तेव्हा आपल्याला ज्या आयुष्यात गोष्टी मिळवाव्याशा वाटतात किंवा त्यावेळी त्याला आपण अपात्र ठरलेलो असतो, म्हणजे आपल्याला हवंय पण मिळालं नाही, अशी जेव्हा स्थिती येते तेव्हा मनामध्ये आपल्या भावना दुखावल्या जातात. आपण असं म्हणतो एखादी गोष्ट चांगली झाली की माझी छाती अभिमानाने फुलून आली. आता ती फुलून येते म्हणजे ते फूल आहे का?
नाही, पण आपण मोकळा श्वास घेऊ शकतो. प्राणवायूने आपली छाती भरून घेता येते आपल्याला. मग आपल्याला त्या मिळालेल्या गोष्टीचा पुरेपूर आनंद मिळतो. असा आनंद जेव्हा घ्यायचा तेव्हा आपल्याला खोल आणि पूर्ण श्वास घेता आला पाहिजे. तो घेण्यासाठी प्राणायाम करायचा. ध्यान करताना नेहमी आधी प्राणायाम करून घ्यायचा. प्राणायाम केला की आपली श्वास नलिका, फुफ्फुसं मोकळे होतात आणि भरपूर श्वास आतमध्ये जायला लागतो. एकदा प्राणवायू जायला लागला आतमध्ये की मग तुम्हाला काही करायला लागत नाही. आपोआप ती क्रिया श्वास घेणं आणि सोडणं चालू राहते. मग जेव्हा आपण मोकळा श्वास बाहेर सोडू शकत नाही तेव्हा आपल्या मनातली मळमळ, आपली खळबळ, आपल्याला नको असलेले विचार श्वासाबरोबर बाहेर टाकता येत नाही. ध्यानामध्ये ही क्रिया आपोआप होते. तुम्हाला जे जे नको आहे किंवा काही वाईट गोष्टी किंवा वाईट सवयी किंवा आपल्याला अपमान झालेला असतो, दुःख वाटलेलं असतं, ते मनात नको आहे ठेवायला. ते श्वासाबरोबर बाहेर टाकायचे. पण तुम्ही मोकळा श्वासच घेत नाही तर तुम्ही कसं बाहेर टाकणार? तुम्ही जितका श्वास घेता त्याच्यापेक्षा दुप्पट श्वास सोडायला पाहिजे. म्हणजे बाहेर टाकणं शरीराच्या हे खूप आवश्यक आहे. तुम्ही जेवता त्याच्या दुप्पट बाहेर टाकायला पाहिजे, म्हणजे तुमचा कोठा साफ राहतो. म्हणून सगळे सांगतात की खूप पाणी प्या, पाणी प्या, म्हणजे तुमचा रोज कोठा साफ होत राहील. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामुळे आपलं मन मोकळं होतं. म्हणून आजपासून श्वसन व्यवस्थित करायचं आणि नीट मोठमोठे श्वास घ्यायला सुरुवात करायची. म्हणजे आपली फुफ्फुसं भरलेली राहतील आणि अशी ती भरलेली राहिली की आपल्याला मनाला त्रास होणार नाही, प्राणवायू पूर्ण मिळेल. त्याच्यात आपलं मध्ये आहे हृदय, सगळ्यात महत्त्वाचा अवयव. हे हृदय प्रेमाचं प्रतीक आहे. इथूनच शरीरभर प्रेम दिलं जातं. सगळ्या अवयवांना हे हृदय आनंद पुरवत असतं. जेव्हा आपण स्वतःला आनंद, प्रेम, शांती, क्षमा ह्या गोष्टी नाकारतो तेव्हा हृदयाचे आजार होतात. आता हार्ट अटॅक येतो, त्या हार्ट अटॅक येण्यामागे खूप दिवस काय काय तुमच्या हृदयात चालू असतं. बाहेरून काही दिसत नाही आणि आपणही चेक करायला जात नाही. जोपर्यंत अटॅक येत नाही तोपर्यंत आपण डॉक्टरांच्या दारात जात नाही. मग ते विचारतात घाम आला का, इकडे दुखलं का, तिकडे दुखलं का, मग तेव्हा आपण हो हो म्हणतो. हे असं आधीपासनं थोडं थोडं सुरू झालेलं असतं. त्यावेळी आपल्याला संपूर्ण हृदयाला रक्तपुरवठा नीट होत नसतो. अतिमहत्वाकांक्षा, सत्ता, अधिकार यांच्या मागे लागलेल्या व्यक्तीला किती कमी वयात हार्ट अटॅक येतो हे तुम्ही पाहिलं असेल. हार्ट अटॅक येणारे लोक कधीच मजेशीर, विनोदी किंवा आनंदी स्वभावाचे नसतात. ते कायम टेन्शन खाली असतात. आत्ता मी नगरसेवक झालो, आता मी आमदार कधी होईन, मी खासदार कधी होईन, त्यांच्या अतिमहत्वाकांक्षेला कधीही मुरड नसते. हे झालं की ते झालं की हे, म्हणजे शांतपणा हा अजिबात नसतो. मग आता समजा शेअरमध्ये पैसे गुंतवत आहेत, चांगला प्रॉफिट मिळाला, एवढे एवढे पैसे मिळाले, मग ते थांबणार नाही. अजून कुठल्या शेअरमध्ये घालू, अजून कुठल्या ह्याच्यात घालू, मग मला जास्त रिटर्न्स मिळतील. म्हणजे ही अतिमहत्वाकांक्षा माणसाला दुःख देते, हार्टला त्रास देते. त्यांचं मन निसर्गामध्ये रमत नाही. साध्या साध्या गोष्टीतून त्यांना आनंद मिळत नाही. त्यांची महत्वाकांक्षा पूर्ण होईपर्यंत इकडे तिकडे बघत नाही. मला निवडून यायचं आहे, मला निवडून यायचं आहे, एवढं एकच त्यांच्या डोक्यात पक्क बसलेलं असतं. त्याच्यासाठी जे जे करायला हवं ते सगळं ते धावून धावून, आता येतील इलेक्शन पुढच्या वर्षी, आत्ता सगळीकडे शांत आहे, मग बघा तुम्हाला ते नगरसेवक 4-4 वेळा हे घ्या वहिनी, ते घ्या. जानेवारीत आता हळदी कुंकू आलं की बघा घरपोच तुम्हाला तिळगुळ येईल, वस्तू येतील. ज्या बायकांना उभं राहायचे त्या हुशार असतात. आमच्या इकडची नगरसेवक उभी राहते तर त्याच्या जानेवारीच्या हळदी कुंकाला ही एवढी बायकांची लाईन. आपल्या घरी हळदी कुंकाला बोलवून यायची पंचायत पडते. माणसं म्हणतात कधी कधी आज नाही वेळ, मी नंतर केव्हा तरी घेऊन जाईल, रथसप्तमीपर्यंत चालेल. पण तिथे ती ज्या दिवशी हळदी कुंकू करते दुपारी 2 पासून रात्री 9 पर्यंत लाईन असते. कारण मोठ्या मोठ्या वस्तू ती बक्षीस म्हणून, भेट म्हणून देते. आणि कारण काय तर हळदी कुंकाचं वाण, म्हणजे त्याला कोणी नाही म्हणायचा प्रश्न नाही.
आणि हे प्रचलित आहे सगळीकडे, कारण त्यांना निवडणूक जिंकायची. म्हणजे अशा लोकांना त्यांच्या छोट्या गोष्टीतला आनंद कधीच घेता येत नाही. ते अट्टहासाने कुठल्या तरी गोष्टीच्या मागे लागलेले असतात. मग त्यात पद असेल, पैसा असेल, कारण त्यांना रोज वेगवेगळ्या उद्घाटनाला जायचं असतं, कार्यक्रमाला जायचं असतं. मग चांगलं राहिलं पाहिजे, चांगल्या साड्या नेसल्या पाहिजे, लोकांसमोर आपली इमेज छान राहिली पाहिजे, सुंदर राहिली पाहिजे. कारण आपल्याकडे राजकारणात सुद्धा हे सगळं बघितलं जातं. सौंदर्यवान माणूस पुढे येतो. मग हे सगळं जेव्हा ते करत असतात तेव्हा त्यात त्यांचं हृदय विचार दमून जातं. मग अट्टहासाने कुठल्याही गोष्टीच्या मागे जर गेलं किंवा सतत लागलं तर प्रेम प्रवाही ठेवता येत नाही आणि हृदयात भरभरून ते साठवता येत नाही. म्हणून आधी स्वतःवर प्रेम करायला शिकायचं, म्हणजे मग आपल्याला इतरांना ते देता येईल. ज्याच्याजवळ जी वस्तू नाही ती तो कशी देणार? म्हणून समजा तुम्ही मेडिकलच्या दुकानात गेलात आणि त्याला सांगितलं मला थोडे पाव किलो तांदूळ दे ना, माझे अगदी आत्ता संपलेत, रात्र झाली आहे. मेडिकलची दुकानं उघडी असतात रात्री, तर तो देईल का तुम्हाला तांदूळ? तो म्हणेल नाही बघ, तो तिकडच्या वाण्या आहे त्याच्याकडे बघा. आणि समजा वाण्याकडे गेलात आणि त्याला म्हटलं मला एक क्रोसिनची गोळी दे ना, मला खूप ताप भरला आहे. काही वाणी ठेवतात हल्ली या गोळ्या वेळ्या, पण नाही तर तो म्हणेल माझ्याकडे नाही हो, त्या मेडिकलच्या दुकानात बघा. ज्याच्याकडे जे नाही ते तो कसं देणार? म्हणून ज्याच्याकडे प्रेम नाही तो त्याला दुसऱ्याला प्रेम देऊ शकत नाही. म्हणून ध्यानामध्ये स्वतःवर प्रेम करायला शिकायचं. आता स्वतःवर प्रेम करायचं पुढच्या आपल्या ह्याच्यात ते येईल की कसं करायचं स्वतःवर प्रेम. आता ह्याच्यानंतर जर आपण प्रेमळ बनलो तर बघा, पाठीचा कणा आपला जो आहे, तर पाठीच्या कण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा अवयव आपल्या, आपण उभं राहू शकतो, बसू शकतो. तर ह्या पाठीच्या कण्याला ध्यानात सुद्धा आम्ही सांगतो की पाठ ताठ ठेवून बसा. कारण सगळे मणके जर सरळ काम करतील तर ही पाठ आपल्याला आधार देते. प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं माझे आई वडील, माझे नातेवाईक, माझे मित्रमैत्रिणी मला आधार देतात. पण म्हणून खरा आधार तर आपल्याला मिळतो तो त्या परमशक्तीकडून. या शक्तीचा अंश आपल्या प्रत्येकात असतो छोट्या प्रमाणात, आणि ही शक्ती आहे तोपर्यंत आपण जिवंत आहोत. ही शक्ती निघून गेली की हे शरीर फक्त राहतं आणि मग ही शक्ती मृत्यूसमयी परमशक्तीमध्ये जाऊन मिळते, परमात्म्याला जाऊन मिळते. आणि अशी ती परमात्म्यामध्ये विलीन झाली की या परमशक्तीशी असलेल्या या आपल्या संबंधाची जाणीव म्हणजेच योग. एवढे वर्ष आम्ही योग शिकवते, पण हा आत्मा आणि हा आपला आत्मा, अंगठा आपला आत्मा आणि वर आहे तो परमात्मा, ही अशी मुद्रा तुम्ही पाहिली असेल योगामध्ये. तर हे आहे आत्मा आणि परमात्म्याचं मिलन. हे जर आपल्याला जिवंतपणे अनुभवायला मिळालं, योगामध्ये मिळतं, ध्यान करताना मिळतं, तर तुमच्या मनाची स्थितीच एकदम बदलून जाते. आपण नेहमी हे बोल टाकतो की नाही, मी असं केलं, मी असं म्हटले. हा तुमचा आत्मा आणि परमात्मा कुठे आहे? वर. हे दोन्ही एकत्र आणायचं आणि शांत बसायचं की झालं सगळं. किती सोपं. पण नाही ना करत आपण. मग या पाठकण्यामध्ये नेहमी आपल्या मनात पाठीचा वरचा भाग जो आहे, अगदी वरचा भाग, तो भावनिक आधाराशी जोडलेला असतो. म्हणजे माझी बायको, माझी मुलं, माझा नवरा, त्यांचा मला कायम आधार आहे. तो भावनेशी जोडलेला असतो वरचा भाग. मधला भाग जो पाठीचा आहे तो आपल्या मनात जी एखादी अपराधीपणा असतो, किंवा जेव्हा आपण म्हणतो ना त्याने माझ्या पाठीत सुरा खुपसला, आता काही कोणी पाठीत सुरा खुपसत नाही येऊन, पण तुमचा अविश्वास जाणवतो त्यातनं, किंवा त्याने तुम्हाला दगा दिला, पैसे देतो सांगून दिले नाही, किंवा काही नंतर करणारे आपण तेव्हा करूया मुद्रा. मग अशा वेळी हव्यास असतो आणि म्हणून हा भाग माणसाला काळजीत टाकतो. खालचा जो भाग आहे शेवटचा पाठीचा, त्याला आपण कंबर म्हणतो. पैशाची काळजी जर करत असेल ही कंबर दुखायला लागते. म्हणजे खूप पैसे पाहिजेत असं नाही, पण रोज सतत पैशाचीच काळजी मनात,
असतील घरामध्ये 10,000 रुपये कपाटात ठेवलेले असतील तरी ते कोणी घेऊन जाणार नाही ना, मला त्यातनं अमुक घ्यायचे, ते पुरतील का पैसे का अजून लागतील, मला तर सोन्याचे कानातले घ्यायचे, आता भाव एवढा वाढला, माझे काय 2 ग्रॅममध्ये होणार नाहीत कानातले, अशी सतत त्या पैशाची चिंता जे करतात त्यांना कंबरदुखी लागते मागे. मग त्यावेळी मनाला समजवायचं की नको मला ते कानातले, मी सगळ्या चिंता सोडून देते, मला जे पैसे मिळाले ते मला वास आहे. जेव्हा तुम्ही समाधानाने असं सांगाल स्वतःला, तेव्हा ती परमशक्ती आपल्यासाठी आधार निर्माण करते. आणि हा आधार सगळ्यात मोठा आहे. ज्ञानेश्वरांचं बघा, आई वडील सोडून गेले, त्यांना सगळ्यांनी झिडकारलं, पण हा परमशक्तीच्या आधारावरती 4 छोटी छोटी भावंड तरुण गेली. आपण सगळ्यांनी बघितलंय ते किती त्रास दिला समाजाने, आणि तरीसुद्धा त्या एका आधारावर ती 4ही भावंड एकत्र राहून सगळ्या जगाला तोंड देत होती. म्हणजे ह्या जर परमशक्तीचा आधार आपल्याला मिळाला तर ही शक्तीच आपल्याला श्वास पुरवत असते. या शक्तीचा आणि आपला अतूट संबंध आहे. त्याच्यावर आपण का विश्वास ठेवत नाही? आपण फक्त आपल्या घरातल्या माणसांवर, आपल्या जवळच्या नातेवाईकांवर विश्वास ठेवतो. मग तेवढा विश्वास जर त्या ईश्वरावर म्हणूया आपण परमशक्तीवर का ठेवला नाही तर मग काय हरकत आहे त्याच्यावर विश्वास ठेवायला? ही परमशक्ती जर तुमच्या पाठीशी असेल तर तुम्हाला कोणत्याच बाबतीत भीती बाळगायचं कारण नाही. आजार, पैसा, इतर गोष्टी कुठल्याही बाबतीत तुम्हाला भीतीच नाही राहणार, कारण केवढा मोठा आधार आहे तुमच्या मागे. नाही थोडं पाणी. आता या परमशक्तीचा जो विश्वाधार आहे तो तुमच्या पाठीशी आहे अशी ध्यानामध्ये जाणीव करून घ्यायची. पाठीचा कणा ताट ठेवल्यावर आज आपण ध्यान करणार आहोत तेव्हा मी सांगते, काही जणांना कॉन्स्टिपेशनचा नेहमी त्रास होतो. डॉक्टरकडे गेलं की डॉक्टर म्हणतात तुमचा पोटा साफ आहे का, तुम्हाला रोज जायला लागतं का, होते का व्यवस्थित. मग अशा माणसाच्या वेळी निरुपयोगी गोष्टी टाकून द्यायच्या हे काही त्यांच्या मनात नसतं. घरामध्ये जास्त खर्च करत नाही किंवा कपाटात वर्षानुवर्षे कपडे भरून ठेवलेले असतात, होतील कधीतरी. आता बारीकचं जाड झालं तर कसे ते कपडे होणार? नाही होत. पण त्यावेळी त्याला ते कपडे सुद्धा फेकून देवत नाहीत किंवा असू दे असू दे नंतर होतील, आहे माझ्याकडे आहे कधी सर्टिफिकेट, नंतर त्यांना असं जर आपण म्हटलं तर ते कपडे सुद्धा द्यावेसे वाटत नाही. कधीतरी गरज लागेल, कधीतरी आपण बारीक होऊन मग घालू ते आपण परत, अशी त्यांच्या मनात इच्छा राहते. काही त्रासदायक आठवणी सुद्धा भूतकाळातल्या ते विसरून जाऊ शकत नाही. मग अशा लोकांना असं लक्षात घ्यायला पाहिजे ध्यानामध्ये की फळ्यावर काही लिहिलं तर ते पहिलं पुसल्याशिवाय नवीन लिहिता येत नाही. मग आपल्याला जर कुठलीही नवीन गोष्ट करायची असेल तर पहिली गोष्ट टाकून द्यायला लागते, पुसून टाकायला लागते. मग जे आपल्याला बाहेर टाकायचं आहे शरीराच्या, ते आनंदाने शरीराला नको असलेलं उत्सर्जित करता आलं पाहिजे. मग तुमचं पोट साफ राहील, कॉन्स्टिपेशन होणार नाही. जेव्हा जबाबदाऱ्यांचं ओझं वाटायला लागतं किंवा कुठलीही जबाबदारी दुसऱ्यावर टाकता येत नाही, खूप माणसांची अशी सवय असते, सगळं मीच करेन, सगळं मीच करेन, तुला येईल की नाही, तू करशील की नाही, कोणावर विश्वास नाही. असं खूपदा लग्न वगैरे असेल तेव्हा होतं, घरातली करतीबाई सगळं पुरुष करता म्हणतो मी करेन मी करेन, मुलगा हाताशी आलाय त्याला दे ना थोडी कामं, तो जबाबदारीने करेल ना, पण कोणावर पण विश्वास नसतो. त्यांना हा कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. सगळं मी करायला जातात, जे दुसऱ्यावर टाकता येईल असं सुद्धा काम दुसऱ्यावर टाकत नाही. हॉल बुक करायला मीच जाणार, ते काय मेनू ठरवायला मीच जाणार, ते लोक आले की त्यांच्या स्वागताला पण मीच, अहो पण तुम्हाला ते देवाचं करायचं, तुम्ही तिकडे कुठे स्वागत करणार? नाही, मीच बघेन सगळ्यांना, कोण आलं कोण नाही, कोणाला बोलवायचं कोणाला नाही, सगळं मी. हा मी जो आहे तो कुठलीही गोष्ट सोडून द्यायला तयार होत नाही. आणि जेव्हा त्या जबाबदाऱ्यांचं ओझं होतं
तेव्हा शांतपणे बसून ध्यानामध्ये आपला दृष्टिकोन बदलायला पाहिजे. या अशा ह्याच्यातच मूळव्याधीसारखे त्रास सुरू होतात. मग तुम्ही औषधं घेऊन किती प्रयत्न केला तरी ते मूळव्याध बरी होत नाही, कारण मनच बदलायचं नसतं. जेव्हा तुमचं मन बदलेल, तुमचा दृष्टिकोन बदलेल, तेव्हा तुम्हाला ह्याच्यामध्ये फरक जाणवेल. म्हणून स्वतःमध्ये बदल करायचा, आपला आत्मविश्वास रोज वाढवायचा, रोज 10 ते 20 मिनिटं शांत बसायचं आणि आपण आज काय काय चांगलं केलं ते आठवायचं. आपण दररोज काही ना काही एवढंसं तरी चांगलं केलेलं असतं सकाळपासून रात्रीपर्यंत. मग ते आठवून पडायचं. एखाद दिवशी नसतं काही केलेलं, पण तरी तुम्ही आठवलं की आठवतं छोटीशी गोष्ट एखादी, किंवा आपण त्या आजीला भाजी आणून दिली होती सकाळी आपल्या भाजीबरोबर, किंवा आपल्याकडे खूप भाजी असेल तर आपण शेजारी देतो. एवढी मोठी मेथीची गड्डी आम्हाला लागत नाही असं म्हणताना अर्धी मेथीची गडी का नाही शेजारी देत आपण, की घ्या आमच्याकडे खूप आहे, मला एवढी नको आहे. असं ज्यावेळी आपल्या मनाला वाटायला लागेल ना, तेव्हा त्या माणसाला किंवा व्यक्तीला आपल्याला सांगता येतं की मी तुझ्याशी जोडलेली आहे. जसं मी परमशक्तीशी सांगितलं, तसं आजूबाजूच्या माणसांशी पण आपण जोडलं गेलं पाहिजे. मग ध्यानामध्ये आपल्याला असं आठवतं की ती मला असं बोलली होती, तिने मला असं म्हटलं होतं. मग त्यावेळी काही काही वेळा आपण पण कोणाला चुकीचं बोललेलं असतो, कोणाचा अपमान केलेला असतो, किंवा कोणाला बसायला जागा नसते तेव्हा आपण जागा देत नाही. मग त्या गोष्टी आपल्या मनाला आतमध्ये खात राहतात. मग ध्यानामध्ये शांत बसल्यानंतर तो माणूस डोळ्यासमोर आणायचा, त्यांना म्हणायचं सॉरी, मी त्यावेळी चुकले, मला क्षमा करा. हे एवढं मोठं वाक्य आहे. सॉरी म्हणणं सोपं आहे, पण मी चुकले, मला क्षमा करा हे म्हणायला खूप मनाची तयारी लागते. तुम्ही एकदा घरी म्हणून बघा, काहीतरी तुमच्या हातून चूक झाली की असं मोठं वाक्य म्हणा, मी चुकले, मला क्षमा करा. नाही आपल्या तोंडातनं पटकन बाहेर येत, त्याच्याऐवजी आपण आपला इंग्लिश शब्द वापरतो, सॉरी म्हणतो, सोडून देतो. मग ध्यानामध्ये असं करायचं की शांत बसायचं, तो माणूस डोळ्यासमोर आणायचा, त्याच्यापर्यंत जायची काही जरूर नाही. तो माणूस डोळ्यासमोर आणून त्याला म्हणायचं की सॉरी, मी चुकले, मला क्षमा कर. आणि तो माणूस तुमचे विचार तिथपर्यंत पोचतात ह्याच्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला कोणी त्रास दिला असेल तर मनात तो माणूस डोळ्यासमोर आणायचा आणि त्याला सांगायचं मी तुला क्षमा केली आहे, आता माझ्या मनात कुठलीही तुझ्याबद्दल वाईट भावना नाही, किंवा मी तुला कुठलाही दोष देत नाही. असं जेव्हा आपण ध्यानात त्या माणसाला सांगतो ना, आपले विचार त्याच्यापर्यंत पोचतात. आपण इथे केलेला SMS अमेरिकेत पोचतो की नाही, किंवा व्हॉट्सअप मेसेज केला तर तो सातासमुद्रापलीकडे पोचतो. मग तुमच्या मनातला विचार का बरं त्या माणसापर्यंत पोचणार नाही? पोचेल, आपण असा प्रयत्नच करत नाही. एक दिवस घरी शांत रात्री झोपायच्या आधी बसा आणि आठवा की आपल्या हातून आज काय चूक झाली आहे, किंवा आपण कोणाला काही बोललोय का. त्या माणसाला डोळ्यासमोर आणा, त्याला म्हणा की माझी चूक झाली, मी असं नव्हतं बोलायला त्यावेळी, मी त्याच्याबद्दल आता तुझी क्षमा मागतो. त्या माणसापर्यंत तुमचे विचार जातील आणि तुमच्या मनात आढी जी राहते ना ती राहणार नाही, मन साफ होऊन जाईल. असं रोज रात्री 10 मिनिटं गादीवर बसून करायचं, म्हणजेच ध्यान. ध्यान म्हणजे वेगळं काहीच नाहीये. रोज 5 मिनिटं असं सकाळी आणि रोज रात्री अशी बसायची सवय करायची. आता ध्यान करताना प्रथम सगळ्यात स्वतःवर प्रेम करायला शिकायचं. लहानपणापासून योग्य काय अयोग्य काय ह्या मनात आपण कल्पना बाळगलेल्या असतात. ह्या कल्पनांच्या मागे वस्तुस्थिती आहे असं आपण धरून चालतो आणि तसंच वागत राहतो. आपल्या मनात न्यूनगंड राहतात. मी बुटकी आहे, मी काळी आहे, काळी नाही म्हणत ते लोक, मी सावळी आहे, सावळी. आपल्याला मुली सांगून आल्या की त्यात लिहिलेलं असतं सावळा रंग आहे, गोरा नाही आहे म्हणजे. मग अशी मनात जी आढी बसते, मी बावळट आहे, मला काही अजागळ म्हणतात लोक,
म्हणजे चांगलं राहता येत नाही, अशा गोष्टी मनामध्ये राहतात साठून आणि मग एकलकोंडा स्वभाव होऊन जातो. मग आपली आत्मप्रतिमा आपणच वाईट करून घेत असतो आणि अशी आत्मप्रतिमा जर एकदा केली तर ती वाईट प्रतिमा निघायला वेळ लागतो. मग त्यासाठी ध्यानात प्रयत्न करायचा. आपली स्वतःची प्रतिमा आपल्याला कुठे दिसते? आपली स्वतःची प्रतिमा आरशामध्ये. मग आरशातली प्रतिमा बघायची थोड्या वेळ. आपण आपल्याकडेच आरशात बघू शकतो. तुम्ही मोबाईलमध्ये बघितलं तर सेल्फी काढून बघू शकता स्वतःला. बघू शकता ना, आता सगळे मोबाईल वापरतात. आपली स्वप्रतिमा म्हणजे आपल्या स्वतःलाच बघायचं आणि ही प्रतिमा चांगली कशी होईल हे शिकायचं. स्वतःवर प्रेम करायला शिकायचं. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थ नाही. आपल्याला पूर्वी लहानपणी असं शिकवलं जायचं की तू काय, तुला दिले तर तूच खाऊन टाकायचं नाही, सगळ्यांना दे. पण तुम्हाला ती गोष्ट आवडते तर खा ना मनापासून, मन भरून खा. हा काही स्वार्थ नाही. तुमच्या मनाला शांत वाटण्यासाठी, तुम्हाला हवं ते तुम्हाला मिळण्यासाठी हा रीतिरिवाज आहे. मग हे प्रेम करण्यासारखं आहे. आपल्या स्वतःला दोषांसकट स्वीकारा. प्रत्येक माणसात काही ना काही दोष असतो. कोणी फटकळ असतं, कोणी आबोल असतं, किंवा कोणी कोणी दुसऱ्याला नेहमी टॉन्टिंगच करतं. भेटलं रे भेटलं की तू असंच काय कपडे घातले, तू हेच कशाला गळ्यातलं घातलं, असंच ती बाई बोलणार. ती सरळ म्हणणार नाही की छान दिसतंय तू घातलंय ते. काय छान दिसतंय म्हटल्याने आपलं बिघडतं? नसेल दिसत तरी म्हणा, काही बिघडणार नाही. पण असं जेव्हा आपल्याला दुसऱ्याला दूषण देऊन बोलायची सवय लागते ना, तेव्हा आपल्या मनातले दोष काढायची इच्छा राहत नाही. आपल्या मनातले दोष जर आपण काढले तर आपल्या स्वतःला त्या दोषांसकट स्वीकारता आलं पाहिजे की मला नाही जमत असं बोलायला, हे स्वतः स्वीकारता आलं पाहिजे. तुमच्याच समोर दुसरी मैत्रीण तिला म्हणते छान दिसते हो तू, मग तेव्हा तुम्हाला वाटतं त्या मैत्रिणीचा चेहरा सुंदर झाला छान म्हटल्यावर, हिला तिच्या गुडविलमध्ये गेली, ही चांगलं म्हटलं ना तिने. मग आपल्याला का नाही जमत? नाही जमत आपल्याला, हा दोष आहे माझा. मग तो स्वीकारा आणि ध्यानात मनाला सांगा की मला हा दोष काढून टाकायचा आहे. पुढच्या वेळी मी पण तिच्यासारखं म्हणून बघीन. जेव्हा तुम्ही मनापासून एखादी गोष्ट करायची इच्छा करता ना, ते स्वतःला आवडलं पाहिजे. मी जशी आहे तशी मला स्वतःला आवडली पाहिजे. प्रत्येक माणूस सुंदर आहे का? सगळे ऐश्वर्या रॉय आहेत का? सगळे करीना कपूर आहेत का? नाही. प्रत्येकाचं नाक वेगळं, प्रत्येकाचे डोळे वेगळे. नाही तर मग सगळे एका साच्यातनं काढल्यासारखे दिसले असते ना, तसे नाही दिसत. समजा घरात 5 भावंड आहेत, पाची सारखी दिसतात का? सगळी पाची गोरी, पाची सुंदर, पाची घारी असं असतं का? नाही. एखादा सावळा असतो, एखादा बुटका असतो. भाऊ एवढा उंच आणि बहीण एवढी बुटकी, असं घरामध्ये कितीतरी आपण बघतो. म्हणजे जे देवाने दिलंय आपल्याला रूप ते आपल्याकडे आहे. मग ते चांगलं आहे असं मनाला सांगा. आणि हे एकदा मनाला पटलं की तुमच्यातले वैगुण्य, चुका, दोष या सगळ्या सगट स्वतःचा स्वीकार करायचा. स्वीकार करायचा म्हणजे मी आहे ही अशी आहे. तुम्ही असं बघा, आपण खूपदा पडती बाजूवाली आपल्याकडे की असं म्हणतो मी अशी आहे बाबा, मला नाही तिच्यासारखं राहता येत, असं आपण खूपदा स्वतःशी म्हणतो. पण हे मनाला सांगा आणि ध्यानामध्ये हे मनाला सांगितलं आणि एकदा तुमच्या मनाला पटलं की मग परमेश्वराने आपल्याला काय काय दिलंय ह्याची रोज ध्यानामध्ये आठवण करायची. बघा, आपल्याला काय काय दिलंय हे आठवायला लागल्यावर, मी आत्ता जर तुम्हाला यादी सांगितली 10 गोष्टी सांगते छोट्या छोट्या, हे सगळं तुमच्याकडे सगळ्यांकडे आहे. पण कधीही आपण त्याच्याबद्दल त्या परमशक्तीला थँक्यू म्हणत नाही. आणि कोणी एवढंसं काहीतरी दिलं की आपण लगेच त्या माणसाला थँक्यू म्हणतो. मग हे एवढं सगळं तुम्हाला परमशक्तीने दिलंय. बघा, रोज तुम्हाला 2 वेळा सहज सुखाने गरम जेवण मिळतंय. कधी आपण म्हणतो की हां छान मला जेवण मिळालं. आंघोळीला थंडीत रोज गरम पाणी मिळतंय. रोज झोपायला चांगलं अंथरूण पांघरूण ब्लँकेट, तुम्हाला हवी ती उशी, हवं तसं पांघरूण सगळं मिळतंय. चांगलं घर देवाने दिलंय. आजूबाजूला 4 प्रेमाची माणसं आहेत. आजारी पडलं तर ती विचारपूस करतायत, तुमचं हवं नको बघतायत. शरीर निरोगी आणि आरोग्यपूर्ण आहे.
हात पाय धंडाकट आहेत. तुम्ही चालत येऊ शकता की नाही इथपर्यंत घरापासून? आहे का आपल्याला त्या हातापायांची काही किंमत? काही नाही. जेव्हा पाय दुखतील तेव्हा आपण फक्त पायाकडे बघणार. घरात सगळ्या सुखसोयी आहेत. वॉशिंग मशीन आहे, टी व्ही आहे, फ्रीज आहे, हे सर्व सगळ्यांच्या घरी आहे. पण या सगळ्याबद्दल कधीतरी आपण देवाला थँक्यू म्हणतो का? हे सगळं हक्कच आहे आमचा, आम्हाला पाहिजेच हे, असं सगळं आपण म्हणतो. नवीन घर केलं की पहिल्यांदा या सगळ्या वस्तू पाहिजेत, मला सगळं आरामात मिळालं पाहिजे अशी माणसाची इच्छा असते. तो देतोय तुम्हाला सगळं हवंय ते. पण जेव्हा झोपडपट्टीतली एखादं लहानसं मूल गार पाणी अंगावर घ्यायला नाही म्हणतं आंघोळ करायला, तेव्हा आपल्याला मिळणाऱ्या रोजच्या गरम पाण्याच्या बादलीची आपल्याला किंमत कळते. तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत वाटतच नाही. हक्कच आहे आमचा, रोज गरम पाणी मिळालंच पाहिजे. आणि असं बघा, आत्ताच खडक वाचलेलं पाणी इतकं कमी झालंय, आता पुढे 2-3 महिने आपल्याला पण पाणी मिळणार नाही पुण्यात. मग तेव्हा आपल्याला पाण्याची किंमत कळेल. आत्ता आपण वाटेल तितकं पाणी वापरतोय. त्या बायकांना 10 वेळा सांगितलं तरी त्या नळ सोडूनच ठेवतात, भांडी घासतच राहतात. किंमतच नाही आपल्याला फुकट मिळणाऱ्या पाण्याची. मग या सगळ्या सोयी देवाने रोज दिल्या आहेत, म्हणून ध्यानामध्ये त्याच्याशी जोडलं जायचं. त्याला रोज म्हणायचं की तू हे सगळं मला दिलं. हे मी जे सांगितलं हे सगळ्यांकडे तुमच्याकडे आहे ना, का नाही आहे? आहे. अगदी साध्या बेसिक गोष्टी आहेत ह्या. आणि नसला टी व्ही, नसला फ्रीज तरी काही अडत नाही. पूर्वीच्या लोकांकडे कुठे फ्रीज होते आणि टी व्ही होते आणि बाहेर दाराशी बसून बायका गप्पा मारायच्या, तोच त्यांचा आनंद असायचा. काही कोणाकडे भाज्या रोज आणायच्या नाही, रोज भाजी रोजची रोज आणायची खायची. कुठे टी व्ही लागत होता? दूध रोजचं रोज घ्यायचं, खायचं प्यायचं. मग ह्या गोष्टी आपल्याला आरामात मिळाल्या आहेत, तर त्याच्याबद्दल रोज देवाला आभार मानायचे किंवा कृतज्ञता व्यक्त करायची की तू हे सगळं मला दिलंस त्याबद्दल मी आभारी आहे. थँक्यू शब्द तिकडच आहे, आपलं नाहीच आहे. पण आपण देवाला कधी म्हणतो का की तुम्हाला इतकी छान साडी दिलीस, मी आभारी आहे? नाही येत आपल्या तोंडून. अगदी पैठणी नेसली तरी नाही येत आपल्या तोंडून. माझंच येते, मला मिळालंच पाहिजे असा दुराग्रही स्वभाव आपला असतो. कधी म्हटलं का देवाला मला छान गळ्यातनं मिळालं? आम्हाला आई लहानपणी सांगायची, तेव्हा आम्हाला पटायचं नाही की नवीन काही आणलं ना की आधी देवाजवळ ठेवायचं, त्याला हळद कुंकू व्हायचं, देवाला सांगायचं की मला हे दिलंस, अशाच चांगल्या चांगल्या वस्तू मला दे. आताच्या मुलांना नाही पटत असं सांगितलं तर. त्याने कुठे दिलंय? मला तर तू दिलंय, मला तर बाबांनी दिलंय. मोठी 2,000ची वस्तू असो, 4,000ची असो, ते म्हणतात मला माझ्या आजोबांनी दिलंय, मला आजीने दिले. अरे पण त्यांना द्यायची ताकद कोणी दिली किंवा इच्छा कोणी दिली? त्यांनी. मग त्याचे आभार मानायला का आपण घाबरतो? का आपण आभार मानत नाही त्याचे? ही लहानपणापासूनची शिकवण आहे. आपणच जर केलं तर मुलं आपलं बघून करतात. अगदी पूर्वी मला आठवतंय, पैसे जेव्हा पगाराचे पाकिटात मिळायचे तेव्हा आमचे वडील वगैरे पाकिट देवासमोर ठेवायचे आणि रात्रभर राहू दे म्हणायचे देवाजवळ, उद्या त्यातले पैसे घेऊ. आता नाही, आता चेक येतो पगाराचा, बँकेत जमा होतो, 30 तारखेलाच होतो, 28 तारखेलाच होतो, 1 तारखेची पण. ते किशोर कुमारचं गाणं आपण ऐकायचो ना, आज 1 तारीख आहे. आता काही 1 तारीख लागत नाही, आदल्या दिवशी पण पगार होतो आणि चेकनी ते जमा होतात तुमच्या खात्यात, तुमच्या हातात काहीच येत नाही. पण त्याबद्दल आपण त्याचं आभारी राहायला पाहिजे. म्हणून झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा, फुलला पहा सभोवती आनंद जीवनाचा, अशी मनाला रोज शिकवण द्यायला पाहिजे. किती सोपं आहे हे. का मग आपण मनाने दुबळं राहायचं? का असं अर्धवट आनंदात राहायचं? खूप आनंद आहे आजूबाजूला, तो सगळा आपल्याला मिळायला हवा. आपल्या रोजच्या जीवनात अचानक येणारी संकटं आपण टाळू शकत नाही. काहीही संकट येऊ शकतं, त्यातून आपण खूप काही शिकत असतो. हे संकट आलं की त्यातनं काहीतरी शिकायला मिळतं आपल्याला. आयुष्यात तुम्हाला पूर्ण करता येऊ शकणार नाही अशी आश्वासनं भावनेच्या भरात आईवडिलांना, आपल्या मुलांना देऊ नका. मग ते पूर्ण करता आलं नाही आपल्याला की आपल्या मनाला सतत ती गोष्ट खात राहते, सल राहतो मनामध्ये आणि त्याच्यामुळे आपण ते पूर्ण करू शकलो नाही तर आपण स्वतःला दोष देत राहतो. आपण ते भावनेच्या भरात आश्वासन देतो, पण नंतर आपल्याच्याने ते होत नाही पूर्ण. असं आश्वासन द्यायच्या आधी ध्यानात विचार करा की मी हे बोलते, मी सांगते, पण मी हे करू शकणार आहे का?
म्हणून बोलायच्या आधी ध्यानात हा विचार करायचा. ज्या माणसाला भावना, आत्मा आहे, शरीर आहे, मन आहे, त्याला चुका करण्याचा पण अधिकार आहे. आपण चुकलं की आपल्याला असं वाटतं मी चूक केली, मग मनाला ते खात राहतं. मी कशाला अशी वागले, मी नव्हतं असं करायला, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली, नुकसान झालंय कुणाचं तरी तुमच्या चुकीमुळे. मग तुमचं मन तुम्हाला खात राहतं सारखं. पण मनाला असं समजवायचं की चुका सगळ्यांच्या हातून होतात. कोणी माणूस असा नाही की तो चुका करत नाही. अगदी पार कृष्ण अर्जुन सुद्धा चुकायचे, राम सुद्धा चुकायचा. म्हणजे चुकायचा अधिकार आहे प्रत्येकाला. मग आपलं मन कशाला आपल्याला खायला पाहिजे. झाली चूक माझ्यातनं, मान्य करायची आणि सोडून द्यायला शिकायचं. त्या चुकांमधनं काहीतरी शिकायचा प्रयत्न करायचा. चूक झाली म्हणून सोडून देताना काय माझं चुकलं ते आपल्या मनाला कळलं पाहिजे. आणि त्यातनं मला आता पुढच्या वेळी चूक होऊ नये म्हणून काय करता येईल हे एकदा कळलं की परत चूक होत नाही. एखादा महत्त्वाचा निर्णय घेताना नेहमी मन की बात जरूर ऐका. आता तुम्हाला सगळ्यांना मन की बात माहिती आहे. मोदींनी बोलून बोलून आपल्या डोक्यावर त्याचं दर रविवारी ते शेवटच्या रविवारी बोलतात तेव्हा म्हणतात मन की बात. त्याचं टायटलच मन की बात आहे. म्हणून निर्णय घेताना कधी पण जेव्हा मनस्थिती हे करू का ते करू अशी होते, काय करायचं, रिक्षाने जायचं का बसने जायचं का चालत जायचं, 3 विचार आले मनात. तुमच्या मनाला विचारा काय करू मी आता, उशीर झालाय का, मला वेळ आहे का, वेळ असेल तर बस मिळेल का, बसने जाऊ का, नाहीये रिक्षा मिळत, चालत जाऊ का, हे सगळं तुमच्या मनाला विचारा. मन तुम्हाला सांगत असतं, आपण लक्षच देत नाही त्याच्याकडे. मग मनाने जो निर्णय घ्या तो आतल्या मनाचा आवाज असतो, म्हणजे अंतर्मनाचा आवाज असतो, तो ऐकायला शिका. पण तुम्ही म्हणाल तर रस्त्यात काय बसून मी ध्यान करू आणि अंतर्मनाचा आवाज ऐकू? नाही, तुम्हाला ती सवयच व्हायला पाहिजे. म्हणजे ध्यानात तुम्हाला हा डिसिजन पटकन घेता येतो. काय करायचं आणि काय करायचं नाही हे स्वतःला नीट समजतं. म्हणून आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकायचा. आता लोक काय म्हणतील हा विचारच करायचा नाही. मी चालत गेले तर लोक काय म्हणतील, मी बसने गेलेली पाहिली तर मला कोणी बघेल आणि म्हणतील या बसने जातात, असं आपण खूपदा विचार करतो आणि नको असलेल्या गोष्टी करतो. मग सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग हा जो आहे हा सोडून द्यायचा. त्या भीतीमुळे आपण आपल्या मनासारखं वागत नाही, समाजाला घाबरून राहतो. लोक तर काय दोन्ही बाजूने बोलतात, त्यांचा विचारच करू नका. तुम्हाला योग्य वाटेल तेच करा. कधी कधी भूतकाळात काय घडलं याचा आपण विचार करत वेळ घालवतो. आता तो भूतकाळ होऊन गेला, त्याच्यात तुम्ही काही बदल करू शकणार नाही किंवा आता ते तुमच्या हातात नाही आहे. मग सोडून द्या ते. तो विचार करून डोक्याला त्रास देऊ नका. फक्त वर्तमान काळाचा म्हणजे आजचा आणि उद्याचा विचार करा. तुम्ही तुमच्या आयुष्याचा मार्ग स्वतः निवडल्यावर लोकांनी त्याबद्दल काही बोललं तरी लक्ष देऊ नका, कारण लोक बोलतच राहतात आणि दोन्ही बाजूनी बोलतात. सतत खूपदा आपण आपल्या मनासारखं झालं नाही की चिडतो, बरोबर ना? मनासारखं झालं तर कशाला चिडू, आपण नाही चिडणार. मनासारखं झालं नाही की आपण चिडतो, रागवतो आणि आजूबाजूच्या लोकांना सुद्धा टाकून बोलतो किंवा त्यांच्यावर राग काढतो. आणि असं बघा खूप वेळा नवऱ्यावर रागवलेलं असतं, नवरा कामावर निघून जातो, छोटं मुलगं समोर येतं, आपला सगळा राग त्या मुलावर निघतो. ते मुलगं विचार करतं मी काही तर केलं नाही, मला कशाला आई रागवते, पण तो राग दुसराच असतो. ते वड्याचं तेल काय वांग्यावर म्हणतो ना आपण, तसं. मग आपण त्या दुसऱ्या माणसाला चुकीची वागणूक देत असतो. काही वेळा असं माझा लहान मुलगा असताना झालं होतं. मी त्याला खूप बोलले काहीतरी कारणावरनं रागवलं आणि तो निघून गेला शाळेत. आणि मी सगळं आवरून बाहेरच्या खोलीत आल्यावर पाहिलं तर टेबलावर त्याचा डबा तिथेच होता. मग माझ्या डोळ्यात लगेच पाणी आलं की आता जेवेल काय, खाईल काय, मधल्या सुट्टीत सगळी मुलं डबा खातील. मी त्याला बोलले म्हणून तो डबा घ्यायचा विसरला, टेबलावरच डबा राहिला. मी बराबर डोळे पुसले, आवरलं, त्याला डबा नेऊन दिला शाळेत. पण मग हा विचार आपण आधी का नाही केला, त्याला रागवताना का नाही केला हे मला नंतर कळलं, जेव्हा मी ध्यान करायला लागले तेव्हा.
पण आपल्याला आता कळलं तर कधीच उशीर होत नाही. आत्तापासून आपण असं करू शकतो. किंवा आपण आजी असलो तर नातवाला म्हणू शकतो किंवा सुनेला म्हणू शकतो, अगं रागवू नको, त्याला शाळेत जायचंय, त्याला डबा घेऊन पुस्तकं घेऊन व्यवस्थित शाळेत जाऊ नये, आत्ता ही वेळ नाही रागवायची, आल्यावर बघ काय रागवायचंय ते. हे आपण बदल करू शकतो. मग हे बदल करायचे आणि मागून पश्चाताप करण्यापेक्षा आधी विचार करायचा की आपण बोलतोय ही वेळ बरोबर आहे का, आत्ता बोलून उपयोग आहे का. लोक जे जे सांगतील त्या गोष्टी आपण करायला जातो आणि बरेचदा फसतो. आज पण तुमचं असं होईल, मी एवढ्या गोष्टी सांगितल्या तुम्ही सगळ्या करून बघाल, नाही जमणार, एकदम एक दिवसात नाही जमणार, हळूहळू जमेल. वर्षानुवर्ष केलं की जमतं. आणि मग कधी कधी नाही जमलं की आपण तोंडगशी पडतो. नेहमी ऐकावं जनाचं, करावं मनाचं, हे बरोबर. तुम्हाला उद्या सकाळी चहा पिताना माझी आठवण येईल, ते सांगत होत्या पाणी प्या, पण आपण आपला चहाच पिऊया, पाणी पिऊन कसं चहा प्यायल्यासारखं वाटेल, अशी तुम्ही माझी नक्की आठवण कराल उद्या. कारण ऐकावं जनाचं, करावं मनाचं, हे आपल्या मनाला पटलेलं असतं आणि तसंच आपण करतो. पण माझं सांगणं आहे, पिऊन बघा एक दिवस गरम पाणी, बरं वाटेल आणि चहाची इच्छा कमी होते. तुमच्या मोकळ्या वेळात पुस्तकं वाचा, गाणी ऐका, एखादी कला शिका. तुम्ही घेतलेलं ज्ञान कधी वाया जात नाही, ते कधी ना कधी तुम्हाला उपयोगी पडेल. जोपर्यंत तुम्ही मनाने हरत नाही तोपर्यंत कोणी तुम्हाला हरवू शकत नाही. तुमच्यातला स्व जागृत ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. जे करायचंय ते स्वतः, दुसरं कोणतरी येऊन करेल अशी अपेक्षा करू नका. तुमचं तुम्हाला जे करायचंय, जे तुम्हाला करता येईल तेच करा. तुमच्या वैयक्तिक सुखाचा नेहमी विचार करा. तुम्ही लोकांसाठी काहीही आणि कितीही केलं, पण त्यावेळी विचार करा की त्यातून तुम्हाला काय मिळालं. आपल्या स्वतःच्या सुखाला नेहमी प्राधान्य द्या. आपण दुसऱ्यासाठी करताना आपण काय गमावलं हा पण विचार करा आणि मिळालं काय हा पण विचार करा. असा विचार केला की तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. कधीही आयुष्यात निराश होऊ नका. आयुष्यात नेहमी चढ उतार येणारच आहेत. कधी नोकरी जाते अचानक, कधी व्यवसाय बंद पडतो, कधी घरातला माणूस अचानक निघून जातो. पण एक दार बंद झालं की देवाने दुसरं दार उघडलेलं असतं. फक्त ते दार आपल्याला शोधायचंय, ते दार जाऊन ठोठवायचंय आणि मग ते उघडेल. आमच्या इकडे भुलभुलैया आहे, त्या बाबुलच्या बागेमध्ये. तुम्ही या दारात जायला जाते दार उघडत नाही, मग तिकडे जाऊन बघा ते दार उघडत नाही. असं करता करता कुठल्या तरी एका दाराला हात लागतो आणि दार उघडतं आणि आपण त्यातनं बाहेर येतो. म्हणजे हे दुसरं दार उघडलेलं आपणच शोधायला पाहिजे, त्यासाठी आपणच प्रयत्न करायला पाहिजे. मग ते शोधण्याचा प्रयत्न स्वतः करायला हवा. तुमच्या यशाला पण मर्यादा आहे, हे मान्य करा. आयुष्यात कुठे थांबायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्ही आयुष्यात सत्ता संपत्ती मिळवली तर त्याचा उपभोग घेता आला पाहिजे. सगळं मिळालं पण त्याचा उपभोगच घेता आला नाही तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून आयुष्यात कुठे विराम द्यायचा हे तुम्हाला कळायला हवं. आर्थिक दृष्टीने नेहमी स्वावलंबी बना. कुठलीही परिस्थिती आली तरी दुसऱ्यासमोर आपल्याला हात पसरायला लागले नाही पाहिजे. म्हणतील लोक, पण पैसे द्यायची वेळ आली तर कोणी पैसे देणार नाही. ते कारणं सांगतील, आता ना मला मुलाची फी भरायची आहे, कसे देणार मी तुला पैसे. म्हणून आपलं आपण स्वावलंबी राहायला पाहिजे. हे सगळं आपल्याला ध्यानात स्वतःच्या मनाला सांगायचे. आज ध्यान करायला वेळच नाही राहिला, पुढच्या वेळी मी येईन त्यावेळी ध्यान घेईन. आज थांबूया, 6:30 झाले.